तुम्ही त्या माणसाला महिन्याला 10,000 रुपये देणार होतात, बरोबर ना? मग ते पैसे तुम्ही मला द्या, मग तर झालं. चला आता निघूयात, आपल्याला उशीर होतोय. मुंबईला पोहोचायला 7-8 तास लागतील. काळजी घ्या, येते मी. सांभाळून जा. सांभाळून जा बाळा. चला येतो. पोहोचल्यावर फोन कर का आठवणी. काळजी घे. काळजी घ्या. सांभाळून जा ग बाय, आणि फोन कर, काळजी घे. हा एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक पण माणुसकी विसरला नाही. मॅम, तुम्ही असं का केलं? तुम्ही असा फोन करायला का सांगितलं? माहित नाही, अशीच आहे मी आधीपासून. मला आवडणारी गोष्ट समोरच्याला मिळायला लागली की मला त्रास होतो. असं वाटतं मला नाही ना मिळाली ती गोष्ट, मग समोरच्यालाही मिळू नये. कावेरीच्या बाबतीत तसं नको होतं व्हायला, पण आता झालंय. मॅम, पण जेव्हा त्या परत येतील तेव्हा तुम्ही त्यांना काय सांगाल? अरे आलात वहिनी. हो. बरं, मी गणपतीच्या मूर्तीची ऑर्डर दिली बरं का. आपण दरवर्षी त्या माडिक दादांना देतो ना, त्यांच्याकडेच ऑर्डर दिली. नाही, बरं केलं सांगितलंस ते. मला ना यावर्षी उत्साहच वाटत नाहीये. अरे दरवर्षी राजवर्धन असतो ना. राजवर्धनाला लहानपणापासून गणपती बाप्पाची खूप हौस. किती मनापासून सगळं करतो तो. अगदी स्वतःच्या हाताने तो मखर बनवतो. घरात पण सगळे सजावट करायला राज नेहमी पुढे असतो. म्हणजे हा एक सण असा आहे जिथे मला काही बघावं लागत नाही, सगळं राज बघतो. राजला संस्कृती परंपरेत रस नसेल, विश्वास नसेल त्याचा बऱ्याच गोष्टींवर. गणपतीचं मात्र सगळं अगदी तो मनापासून करतो. गणपतीची प्रतिष्ठापना, पूजा नेहमी राजच्या हस्तेच होते. तुझं बरोबर आहे ताई, पण गणपती बाप्पा आहे ना सगळ्यांना आवडतो, विशेष करून लहान मुलांना. लहानपणी बाप्पाशी झालेली मैत्री आहे ना, मोठेपणी तशीच असते. अगदी आपण देश बदलला, विचार बदलला, तरी बाप्पाशी असलेलं नातं मात्र तसंच असतं. खरंय रे. म्हणून तर इतर कुठल्याही सणांना गैर असणारा राजवर्धन गणपती उत्सवात मात्र कायम खुश असतो. हो. पण यावेळी तो नाही. पण राजवर्धन आहे कुठे? तो अरे काही कामानिमित्त गुहागरला गेला. काही हरकत नाही. आदित्य आहे की आपला? हो खरंच. नाही, यावर्षीची गणपतीची प्रतिष्ठापना आपण आदित्यच्या हस्तेच करूया. हो ना, मी गुरुजींना लगेच फोन करून सांगतो. ताई, आपण राजला विचारूया ना. तो रात्री निघाला ना तर सकाळपर्यंत इकडे येईल. हे बघ, राज नाहीये ना तर गणपती उत्सव करणं म्हणजे. तू एकदा फोन तर कर त्याला. हो खरंच. ठीक आहे, बघतो ना. सावकाश. तुम्ही वा पुढे, मी आलोच. हा, आई बोल. काय रमलास वाटतं गुहागर मध्ये. आईला विसरलास ना? अगं, आम्ही गुहागर वरून परत आलोय. अरे परत आलात तुम्ही? कसे काय इतक्या लवकर परत आलात? ऍक्च्युली वैदेहीचा ऍक्सिडेंट झालाय. काय? वैदेहीचा ऍक्सिडेंट झालाय? म्हणजे काय झालं? काही फार लागलं नाही ना तिला? कशी आहे ती? आज सकाळीच आम्हाला फोन आला होता. आम्ही तसंच धावत पळत निघालो. आता
सोबत काय झालंय काहीच माहित नाहीये, पण आम्ही तिला हॉस्पिटल मधून घरी आणलंय असं सांगायला तिच्या सेक्रेटरीचा फोन आला होता. अरे बापरे, ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या तिची. हा हो. आणि हे बघ राज, काहीही लागलं ना तर लगेच मला फोन कर बाळा. कळवतो. ठेवतो. ठीक आहे, ठेवते. ताई, फालुदाचा ऍक्सिडेंट झालाय? काय? म्हणजे वैदेहीचा ऍक्सिडेंट झालाय? हो ना, म्हणजे आता तिला किती लागलंय काय काहीच कळायला मार्ग नाहीये. आता अशा परिस्थितीत राज येऊ शकेल की नाही कोण जाणे. हो काकू, हो चावी आहे आपल्याकडे, कशाला बेल वाजवताय? इथे नाहीये. हरवली की काय? थांबाव. शोधा ना पटकन. हरवली. थांबाव जरा. नशीब. काय झालं? आतून लॉक आहे वाटतं, उघडत नाहीये. झोपली असेल वाटतं वैदेही. थांबा. वैदेही, 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 ए वैदेही, 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 ए वैदेही, वैदेही, आम्ही आलोय. ए वैदेही, 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 अगं वैदेही. काय ग? वैदेही, अगं बरी आहेस ना तू? काय ग? कसं झालं? काय झालं? ऍक्सिडेंट? कुठे झाला सोडाओ? ऍक्सिडेंट कसा झाला? लक्ष नव्हतं का तुझं? फार लागलंय का? थांबाव जरा. किती प्रश्न विचाराल? मी विचारते ना. उगीच प्रश्न विचारून हैराण करू नका तिला. म्हणजे मी काहीच विचारायचं नाही का? हो, मी पण तिचा कुणीतरी आहेच ना. ए तुम्ही प्लीज थांबा ना, भांडू नका ना.